मॉडेल क्षेत्रातील वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणाऱ्या पूनम पांडेनं आज या जगाचा अखेरचा निरोप घेतला। पूनमची कारकीर्द वादग्रस्त होती, तसाच तिचा मृत्यू देखील गूढ असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय। वेगवेगळ्या वादांमुळे प्रकाश झोतात राहणाऱ्या पूनम पांडेची अवघ्या 32व्या वर्षी झालेली एक्झिट सगळ्यांनाच चटका लावणारी ठरली। बघूया एक रिपोर्ट। पूनम पांडे जेवढी बोल्ड तेवढीच वादग्रस्त मॉडेल। देख के दे डालूंगी मैं 2-3 इन लोगों को दिखाती हूँ ना, मैं मुंबई का हूँ बॉस, हक से बॉम्बे की हूँ, छोड़ दूंगी साले सब लोगों को। मात्र पूनम पांडे नावाच्या कहाणीचा दी एंड झालाय का अशी चर्चा सुरू झाली। वयाच्या 32व्या वर्षी तिने या जगातून कायमची एक्झिट घेतल्याची बातमी सर्वच माध्यमांनी चालवली आहे। कोणीच अजूनपर्यंत कुठलंच ट्विट केलं नाही, सोशल मीडियावर आले नाहीत। कोणी आपण बोलतो तसं सॅड डिमाइज झाला आपण म्हणतो ते कोणी केलं नाही दिसत आहे। पण तरीही आता जे पिक्चर अँड क्राफ्ट यांनी पाठवलेलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यातून आपल्याला क्लिअर कळतंय की जे सकाळी इन्फॉर्मेशन मिळेल त्याच्यानंतर अजून 3.5-4 तास झाल्यानंतर सुद्धा पुढची इन्फॉर्मेशन काहीही त्यांना मिळालं नाही आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आता कुटुंबीय तिचे जे समोर येतील आणि सांगतील तेव्हाच खरी तर आपल्याला ती गोष्ट कळेल। पण एकूण जर बघितलं गेलं तर ह्या 3-4 तासानंतर अनेक सोशल मीडिया असो किंवा अनेक गोष्टींमध्ये अनेक चर्चांमध्ये काय झालं, कसं झालं, हे कुठलं कॅन्सर होतं, कुठे ती ॲडमिट होती, काही लोक म्हणतात ती कानपूरला आहे, काही लोक म्हणतात ती अजूनही मुंबईत आहे। पण या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी आता संभ्रम जे निर्माण झालं ते संभ्रम फार मोठं निर्माण झालं। पूनम जास्त सिनेमामध्ये झळकलेली नाही, मात्र वादाला जन्म घालण्याची कला अवगत असल्यामुळे ती नेहमीच प्रकाश झोतात राहिली। पूनम पांडे हे नाव चर्चा झालं ते म्हणजे 2011 सालीच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं, ज्या भारत आणि श्रीलंकेमधलं फायनल होतं। भारत जर जिंकलं तर मी कपडे उतरवेन असं तिने वक्तव्य केलं होतं। त्याच्या अगोदर तिने न्यूड फोटोशूट केलं होतं, तेव्हा पण या नावाची चर्चा झाली। नशा, आ गया हिरो, द जर्नी ऑफ कर्मा या सिनेमातून पूनमनं भूमिका केली। अनेक रियालिटी शोना पूनममुळे TRP मिळाला हे नाकारता येणार नाही। 2011 साली खतरों के खिलाडी या शोमुळे देखील पूनम बऱ्यापैकी चर्चेत राहिली। तर कंगनाच्या लॉकअप या रियालिटी शोमुळे देखील पूनमची चर्चा झाली होती। अनेक व्हिडिओ अल्बम हे पूनमच्या बोल्डनेससाठीच ओळखले जातात। तिच्या ज्या नवऱ्यामधल्या म्हणजे तिच्यासोबत झालेल्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरोधात सुद्धा ती नवऱ्या म्हणजे एकंदरच आपण ते पोलिसात गेली आणि त्याच्यानंतर त्याची सुद्धा चर्चा झाली। तर हे नाव चर्चेत आहे, त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी आणि पूनम पांडे हे काही नवीन नाहीये, त्यामुळे हे नाव नेहमीच कॉन्ट्रोवर्शियल राहिलंय आणि ते चर्चेतच राहिलंय। दरम्यान या चर्चेनंतर गर्भाशयाचा कॅन्सर हा किती गंभीर समस्या आहे याची चर्चा सुरू झाली आहे। महिलाओं में जो कॉमन कैंसर है वो सीए ब्रेस्ट है, दूसरे नंबर का कैंसर सर्वाइकल कैंसर है। ये मुख्यतः एक वायरस की वजह से होता है जिसे हम ह्यूमन पैपिलोमा वायरस बोलते हैं, HPV वायरस बोलते हैं। तो आजकल जो हमारे हॉस्पिटल में जो पेशेंट आते हैं वो स्टेज 3 के पेशेंट सबसे ज़्यादा रहते हैं। तो इस बीमारी के लिए समाज में हमको अवेयरनेस की बहुत ज़रूरत है, जिससे कि समय पर वो आके इसकी जांच करवा सकें और इसका इलाज भी करवा सकें। स्तनाच्या कॅन्सर प्रमाणेच महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलंय। HP व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होतो। 5 ते 10 वर्षांच्या सततच्या इन्फेक्शनमुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो। 40 ते 60 वर्षाच्या वयोगटातील महिलांना सर्वाधिक धोका असतो। गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे। 9 ते 14 वयोगटातील मुलींना मोफत लस देण्यात येणार आहे। कॅन्सर नावाचं संकट हे सामान्य आणि सेलिब्रिटी असा भेदभाव करत नाही, त्यामुळे कॅन्सर असो किंवा इतर कोणताही जीवघेणा आजार तो टाळण्यासाठी आपण सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। दिल्लीहून शिवाजी काळेसह श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।